ओके, काल आपण ट्रेड प्लॅन बनवलेला होता सेन्सेक्सचा. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. जसं आपण कालच्या ट्रेड प्लॅन मध्ये म्हटलं की ओव्हरऑल ट्रेंड हा कसा आहे, बुलिश ट्रेंड आहे. बरोबर आहे. तर सेन्सेक्स जर तुम्ही बघितलात ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट सेन्सेक्सचा, तर आणखी इथे अपडेट झालेला नाही. बरोबर आहे. तर त्यासाठी तुम्हाला म्हणलेलं होतं की ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ऑब्झर्व करू नका सेन्सेक्स साठी. डायरेक्ट तुम्ही ऍपचा जो काही चार्ट आहे तो ऑब्झर्व करायचा आहे. ओके, तुमचा जो ऍपचा चार्ट असेल, एंजल असेल, झिरोदा असेल, ओके, तर त्यामध्येच डायरेक्ट इंडेक्सचा चार्ट तुम्ही सेन्सेक्सचा बघायचा आहे. ओके, तर सेन्सेक्सची प्री ओपनिंग जी दिसते आपल्याला 214 पॉइंटनी सेन्सेक्स ही पॉझिटिव्ह ओपनिंग दिलेलं आहे. ओके, तर 79,457 पर्यंत. पण पहिला आपला रिजेक्शनच कितीचा आहे, 19,605 चा रिजेक्शन आहे. बरोबर आहे. कितीचा रिजेक्शन आहे, 19,605 चा रिजेक्शन आहे. बरोबर आहे. तर सेन्सेक्सचा सी जो आहे तो आपल्याला कधी बाय करायचा आहे बघा, 384 ला. डिस्कशन नकोय. ओके, बाकीचं पार्ट नंतर हे करा तुम्ही. तर 384 ला मला बाय करायचंय. तर मी ऑर्डर ही टाकून ठेवलेली आहे, प्री मार्केट ऑर्डर टाकून ठेवलेली आहे 384. 9:14 झालेले आहेत. जर एक्झिक्यूट झाला 384 ला, तर टार्गेट किती आहे, 488 आहे. नियर अबाउट 100 पॉइंटचा टार्गेट आपल्याला इथे भेटू शकतो. ओके, पण रिजेक्शन स्ट्रॉंग आहे 79, जो आपण बघतोय 79,605 ला. 9:45, 10 सेकंद राहिलेले आहेत मार्केट ओपनिंग साठी. तर ओपनिंग झालेलं आहे. आपली काही एंट्री बसलेली नाहीये बघा. ओके, कारण तिथूनच रिजेक्शन दिला कालच्या हाय प्रीमियम पासून. हिस्ट्री रिपीट हे आपल्याला कंटिन्यू बघायला मिळतं. 340 पासूनच रिजेक्शन आलेलं आहे. आपली एंट्री 384 ला आहे. 344, 51 प्रीमियम वाढत चाललेला आहे. 71 आणि आपली एंट्री बसलेली आहे आणि तिथूनच रिजेक्शन दिला बघा. ओके, त्यामुळे आपण 5च लॉट टाकलेले. 384 ला आपल्याला एंट्री होती. 380 तिथूनच रिजेक्शन, म्हणजे हा एक रेजिस्टन्स आहे, त्यामुळे तिथून रिजेक्शन दिलेलं आहे. ओके, तर ठेवूया आपण थोडी वेळ, बघूया, चेक करूया. तर आपला प्रॉफिट मध्ये आलेला आहे. 384 क्रॉस केल्यानंतर टार्गेट आहे 488. तर 488 हा आपला टार्गेट आहे. हायेस्ट कुठपर्यंत जाऊन आला बघा, पुन्हा तिथून रिजेक्शन दिला. आता हे काय काय झालं असेल हे पण ऑब्झर्व करणं इम्पॉर्टंट आहे. लॉस वाढत चाललेला आहे आपल्याला. तर आपण इथे लॉट साईज कमी करूया. 4 लॉट मी इथे, आधी आपण चेक करूया नेमकं जो काही इथला रेजिस्टन्स ब्रेक केलाय. पण इथे बघा, सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की इथे आणखी तो 79,605 चा रेजिस्टन्स ब्रेक केलेला नाही. ओके, तर त्यामुळे इथे आपल्याला एक रिजेक्शन दिसतोय. 19,605 हा पहिला रेजिस्टन्स आहे आर ब्रेकर्सचा. बरोबर आहे. तर तो ब्रेक केलेला नाहीये, त्यामुळेच आपल्याला इथे पुन्हा रिजेक्शन दिसतोय. बरोबर आहे. तर आपण जर लॉस होत चालला तर सगळ्यात आधी एक तर लॉट साईज कमी करायला चालू करा. ओके, मी 5 लॉट मधले 4 लॉट हे काढून टाकतो, एकच लॉट ठेवून टाकतो. बरोबर आहे, जेणेकरून माझा लॉस वरचा थोडा कंट्रोल राहील. बरोबर आहे, नाहीतर मेजर लॉसेस होण्याचे चान्सेस इथे असू शकतात. 396 ला गेला. तर हे लक्षात ठेवा की इकडचा प्रीमियमचा रेजिस्टन्स तोडलाय, पण जो आपला स्पॉट चार्टचा रेजिस्टन्स ब्रेक केला नव्हता, त्याच्या आतच आपली एंट्री झाली आणि अशा वेळी आपण ट्रॅप होतो.
दोन्ही ज्यावेळी ब्रेकआउट देतं त्यावेळी मात्र आपण चांगल्या पद्धतीने तिथे प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. बरोबर आहे. तर दोन्ही ब्रेकआउट दिला नाही, अर्ली एंट्री झाली आपली. बरोबर आहे. हे ब्रेकआउट द्यायची वाट बघितलं नाही आपण आणि आपण एंट्री टाकली आणि त्यामुळे आपल्याला इथे आज आता काय बघायला मिळतं, 2900 3000 पर्यंत आपला लॉस इथे आपल्याला दिसत आहे. तर वेट करू, बघूया नंतर ना आपल्याला ट्रेड प्लॅन पुन्हा. आता आपण लॉट साईज कमी केलो त्यामुळे एक मोठी रिस्क कमी झाली. ओके, नाहीतर मी जर लॉट साईज 5च ठेवले असते तर आणखी माझा लॉस हा 4-5 हजार पर्यंत गेला असता. आता मी माझी लॉट साईज कधी वाढवेन, एक लॉट ठेवलेला आहे. जर 79,605 हा ब्रेक झाला तर मी माझी लॉट साईज वाढवेन आणि माझा लॉस कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या आधी मी लॉट साईज वाढवणार नाही. तर आपण तोपर्यंत मनी कंट्रोल ऍप मध्ये जाऊया आणि आजचा स्टॉक, तुम्हाला जसं मी काल म्हणलं होतं की आपण स्टॉक मध्येही ऑप्शन ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचं तो पाठ बघणार आहोत. तर आजचा टॉप गेनर कोण आहे आधी बघूया. डॉक्टर रेड्डीज लॅब आज पण टॉप गेनर मध्ये आहे. तर आपण डॉक्टर रेड्डीज लॅब चा ऑप्शन बघूया. एक डॉक्टर रेड्डीज लॅब ऑप्शन चेन फ्रेश कॉन्ट्रॅक्ट आहेत 152 153. तर ह्याचा चार्ट ओपन करतो मी आणि वन डे मध्ये आर ब्रेकर्स यूज करतो. तर कालच्या वन डे मध्ये डॉक्टर रेड्डीज लॅबचा जो प्रीमियम होता तो हाय गेला होता 140, 140, 45 अँड 109. तर एंट्री घ्यायच्या 151 ला. तर 151 ला तो गेलेला आहे, आपण एंट्री घेऊन टाकूया. ओके, टार्गेट आहे 193. तर इथेही आपली एंट्री बसलेली आहे. टार्गेट किती आहे त्याचा, 193. ओके, 161, 162. स्टॉक वर ही तुम्ही आर ब्रेकर्स खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. ते 168 क्रॉस होत नाही बघा. ओके, 167, 168 पर्यंत जातोय, तिथून रिजेक्शन होतं. हे दाखवण्या पाठीमागचा उद्देश बघा की तुम्ही स्टॉक मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू शकता युझिंग आर ब्रेकर्स थेरी. तर आपल्याला इथे कंटिन्यू 100 बघा तिथून, म्हणजे आपल्याला हे ह्या गोष्टी समजण्याची गोष्ट आहे की 168 ला तो 2-3दा रिजेक्शन दिलाय. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, अशा वेळी सडनली तुम्ही प्रॉफिट तिथं बुक करून टाका. पुन्हा 168 तोडला, पुन्हा एंट्री घ्या. बरोबर आहे, तिथेच ट्रॅप होऊ नका, कारण की पुन्हा तो एवढा स्पीडने खाली येतोय की तुमचा झालेला प्रॉफिट पूर्णपणे लॉस मध्ये कन्वर्ट करतो. हा, बघूया आपण चार्ट इकडे डॉक्टर रेड्डी. ओके, इथे बघा असं होतोय, काय होतोय, गनचा रिजेक्शन दिसतोय तुम्हाला इथे. गनचा रिजेक्शन पासून तो हे घेतोय, त्यामुळे आपण इथे काय करूया, थोडं प्रॉफिट बुक करूया. कारण इथे मला इथे काय दिसतोय बघा, गनचा एक रिजेक्शन दिसतोय. त्यामुळे आपण आहे तेवढा जो काय 1000 रुपये प्रॉफिट झालेला आहे तेवढा बुक करून टाकूया. जे 843 आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. तर स्पॉट चार्टलाही तेवढंच प्रॉपर ऑब्झर्व करणं इम्पॉर्टंट आहे. गनचा रिजेक्शन इथं आलेला आहे 63-80चा. बरोबर आहे, तर तो ब्रेक केला तर आपण पुन्हा एंट्री घेऊया. 168 इकडे ब्रेक केला
तर मी इथं अशी ऑर्डर पण टाकून ठेवू शकतो. एक लॉट स्टॉप लॉस ऑर्डर ऑन 170. हा गनचा रिजेक्शन आपल्याला दिसतोय 6380चा. पुन्हा इकडे आपण चेक करूया. इकडे तर आपल्याला मिळालेले आहेत पैसे. सेन्सेक्स काय केलंय बघूया आपण. अजूनही त्याच्यामध्ये मोमेंट येत नाहीये. आपण 160 ला काढलो, तो आता पुन्हा 155 ला आलेला आहे. स्पॉट चार्ट बघणं ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. स्पॉट चार्ट बघूनच आपल्याला ट्रेड करायचं. रिलायन्स ब्रेकआउट देऊन तो पुन्हा रिजेक्शन दिलाय प्रीमियम. प्रीमियमच्या कॅन्डल वरून कळून जातं आता त्या ट्रेड करायचंय की नाही करायचं. डीबीएस लॅब आता टॉप गेनर मध्ये आलेला आहे बघा. त्याचा ऑप्शन चेन बघूया, चार्ट बघूया. नाही, तोही प्रीमियम रिजेक्शन आलेला आहे. एकदा तो प्रीमियम वर जाऊन खाली आलाय तर पुन्हा त्याच्यामध्ये शक्यतो ट्रेड करायचा, अवॉइड करा. बघा, बरोबर तिथून रिजेक्शन दिलं, आपण लवकर काढलो त्यामुळे बरं झालं की नाहीतर आपला मोठा लॉस झाला असता इथे. टू वीक हाय, डीबीएस लॅब, टेक महिंद्रा एक दिसतोय आपल्याला. विप्रोचं पण आपण ट्रेड प्लॅन बनवलेलं होतं, बघूया विप्रोचा ट्रेड प्लॅन जो काल क्लासमध्ये आपण बनवलेला होता. तर विप्रोने पहिला रेजिस्टन्स ब्रेक केलेला नाही आणखी, त्यामुळे हा न्यूट्रल मध्ये गेलेला आहे. ओके. टेक महिंद्रा, टेक महिंद्रा, येस, टेक महिंद्राचा एक स्टॉक बघूया. 52 वे खायला आहे. हा, टेक महिंद्राचा प्रीमियम दिसतोय बघा ब्रेकआउट. तर आपण टेक महिंद्रा मध्ये बघूया. प्रिव्हियस कॅन्डलच्या जवळपास असेल तर आपण त्यात एंट्री. 54.50, 54.15, आपण 54.50 घेऊया. 29.55, 30 घेऊया. 48.75, 49 घेऊया. 59 ला मला बाय करायचं, म्हणजे 60 ला बाय करूया. 69 हा टार्गेट आहे. तर आता सध्या 53 आहे, आपण ऑब्झर्वेशन साठी ठेवूया. 60 ला आपल्याला तो घ्यायचा आहे. पुन्हा प्रीमियम 378 पर्यंत चाललेला आहे. हा
पुन्हा ट्रॅप करू शकतो, कारण तिकडे स्पॉट चार्टला रेजिस्टन्स ब्रेक केलेला नाही. तो जर ब्रेक केला तर मात्र तुम्ही ट्रेड हा घ्या. हम्म 79,499 पर्यंत गेलेला आहे सेन्सेक्स. 79,605 क्रॉस करणं इम्पॉर्टंट आहे. प्रीमियम ब्रेकआउट दिला, पण स्पॉट चार्टचा ब्रेकआउट नव्हता आणि आपला ट्रेड तिथे अडकला आणि त्यात आपल्याला लॉस झाला. आणि जसा लॉस व्हायला चालू झाला, आपण त्यात काय केलेलं आहे, लॉट साईज कमी केलेला आहोत. रिस्क मॅनेजमेंट करता येणं इम्पॉर्टंट आहे. ओके, जरी आता एक स्टेजला आणखी जरी खाली पडला तर माझा एवढा मेजर लॉस होणार नाही, जो 5 लॉट मध्ये होईल. दुसरा, आपण डॉक्टर रेड्डीचा जो काही ट्रेड प्लॅन बनवला त्यात आपण ट्रेड घेतला, तर तुम्ही स्टॉक ऑप्शन मध्येही आर ब्रेकर्स यूज करून ट्रेड करू शकता. ओके, आणि त्याच्या सोबत फक्त प्रीमियम चार्ट न बघता स्पॉट चार्ट बघणं ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण स्पॉट चार्टला जर ब्रेकआउट दिलेलं नसेल तर पुन्हा आपला काय होऊन जातो, तो फेक ब्रेकआउट होतो आणि आपला तिथं लॉस व्हायला चालू होतो. जसं इथं झालेलं आहे. ओके, तर पुन्हा 19,500 क्रॉस केलेला आहे, पण जोपर्यंत 19,605 ब्रेक होणार नाही. 19,605 जर ब्रेक झाला तर कोण एक्झिट करतील? जेवढ्यांनी सीई सेल केलेले आहेत ते लोक एक्झिट करतील. एक्झिट करतील म्हणजेच काय, ते सीई सेल करतायत, एक्झिट करतायत म्हणजे सीई बाय करतायत. आणि आपणही त्याच वेळी बाय केलं तर बाईंगचा जो प्रीमियम आहे तो बुस्टअप होतो आणि तिथे आपल्याला चांगला प्रॉफिट होतो, ज्याला म्हणतो आपण स्ट्रेसलेस गेन. ओके, तर ट्रेड स्ट्रेसलेसच असला पाहिजे. आता जर तुम्ही ट्रेड घेताय तर तुमच्यामध्ये कंटिन्यू स्ट्रेस आहे, जसं आता इथं आपल्याला दिसतोय बघा. पुन्हा प्रीमियम 344-45, 60-70-78 पर्यंत जातोय, पुन्हा खाली येतोय. म्हणजे तुम्ही दिवसभर इथे ट्रॅप होत राहता. त्यामुळे ट्रेड घेताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. प्रीमियम ब्रेकआउट दिलाय पण स्पॉट चार्ट ब्रेकआउट दिलेलं नाहीये, थांबा. स्पॉट चार्ट ब्रेकआउट दिलाय पण प्रीमियम ब्रेकआउट दिला नाही, थांबा. दोघांनी ब्रेकआउट दिलंय, ट्रेड घ्या, तो तुमचा टार्गेट अचीव्ह करू. वेट करा ब्रेकआउट साठी, तोपर्यंत सेन्सेक्स मध्ये ट्रेड अवॉइड करा. ओके, बाकीच्या जर तुम्ही ट्रेड करत असाल तरी ट्रेड प्लॅन तयार करूनच ट्रेड करा. तर 379,605 आणि हा 384. ओव्हरऑल प्रोबॅबिलिटी मार्केट वर जाण्याचीच आहे. ओके, तर कॉल साइडच सगळ्यांनी लक्ष द्या. तर ओव्हरऑल अपट्रेंड जाण्याची शक्यता ही जास्त आहे.
3 वाजता शक्यतो 5 मिनिटाचा, 3 वाजता लक्षात घ्या, 3 वाजताची स्ट्रॅटर्जी ही कशी असू शकते बघा. 2 मिनिट. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, बायरनी कंटिन्यू सेलरची सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे, तरच आपण प्रॉफिट मध्ये येतो. आता सेन्सेक्स हा वर चाललेला आहे. कन्सिडर करूया की सेन्सेक्स हा वर चाललाय, दुपारी 2 वाजले आहेत, 2:30 वाजलेले आहेत. सेन्सेक्स वर जातोय म्हणजे कोणते सेलर हे प्रॉफिट मध्ये असतील? ज्यांनी पीई सेल केले असतील ते प्रॉफिट मध्ये असतील, बरोबर आहे. तर ते ते पीई सेल केलेले असतात, ते एक्झिट करत नाहीत. कंटिन्यू सेन्सेक्स वर जातो, वर जातो, वर जातो. पण त्यांना आज कोणत्याही परिस्थितीत पोझिशन काय करावं लागेल? स्क्वेअर ऑफ करावं लागेल. मग ते पोझिशन स्क्वेअर ऑफ कधी करतील? ॲन ॲव्हरेज एक सायकोलॉजिकल टाइम जर बघितलं तर 3 वाजता. बरोबर आहे की 3 वाजता ते काय करतील? प्रॉफिट बुक करतील. म्हणजे जे काय पीई सेल केलेले आहेत ते एक्झिट करतील. पीई सेल केलेले एक्झिट करतील म्हणजेच काय? ते पीई बाय करतील. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला बऱ्याचदा दिसून येतो की एक्सपायरीला 3 वाजता दिवसभर जो ट्रेंड गेलेला असतो त्याच्या अपोजिट ट्रेंड वर्क होतो. बरोबर आहे. कारण त्यावेळी सेलर पोझिशन एक्झिट करत असतात. मग 3 वाजताची जर स्ट्रॅटर्जी तुम्हाला जर म्हटलं तर तुम्ही हे एक फॉलो करू शकता. बरोबर 3 वाजता तुम्ही सेन्सेक्सचा एक सीई आणि पीई ऍड करून ठेवा आणि तुम्हाला दिसून येतोय की आज दिवसभर सेन्सेक्स वर होता, म्हणजे नक्कीच 3 वाजता काहीतरी एक मोठी मोमेंट देईल, पीई सेलर एक्झिट होतील. बरोबर आहे. आणि त्यात 1 ते 2 मिनिटाचाच तो टाइम फ्रेम असतो. मी म्हणेन 1च मिनिटाचा, 30, 40, 50 सेकंदात एक अशी मोमेंट येते की तुमचा 10 रुपयाचा प्रीमियम 50, 60, 70 ला जातो. पण त्यात तुम्हाला थोडक्यात प्रॉफिट घेऊन बाहेर पडणं किंवा तुमचा जर लॉस असेल रिकव्हर झाला तर तुम्ही एक्झिट करून बाहेर पडणं इम्पॉर्टंट आहे. कारण ते एकदा पोझिशन एक्झिट करतील तर पुन्हा ते फ्रेश पोझिशन वेगळे चालू होतील आणि मग पुन्हा तुम्ही तिथे ट्रॅप होऊ शकता. ओके, तर हे एक सिंपल लॉजिक आहे की दिवसभर ट्रेंड जर पॉझिटिव्ह असेल तर 3 वाजता मे बी पुट साईडला थोडा जातो कारण त्यांना प्रॉफिट बुक करायचं आहे. दिवसभर ट्रेंड जर निगेटिव्ह असेल तर 3 वाजता पुन्हा थोडा मार्केट वर जातो कारण त्यांना पोझिशन ही स्क्वेअर ऑफ करायचे. तर या गोष्टी समजून घ्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही शक्यतो ट्रेडला बसा. ओके, तर ओव्हरऑल अजूनही आपला तो ट्रेड निगेटिव्ह दिसत आहे. ओके, तर बघूया आपण. तर सगळ्यांनी ट्रेड प्लॅन वापरून ट्रेड करा. मंडेचा जो काही ट्रेड प्लॅन असेल आपण संडेला इव्हनिंगला आपण त्याची बॅच घेऊया. ओके, तर आजचा थोडं वेट करा, कोणी घाई करू नका ट्रेड करायला. 3 वाजता मात्र तुम्ही हे ऑब्झर्व करा आधी आणि मग त्या पद्धतीने ट्रेड करा. ओके, मी आजचं सेशन इथंच थांबवतोय. बाकीचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू.